General Science 7th Standard. Today we learn about 7th chapter Motion, Force and Work. Motion means गति, force means बल, work means कार्य. या धड्यातील शब्द दिलेले आहेत, त्याचे अर्थ दिलेले आहेत. आता वही समोर ठेवा, एक एक मुद्दा पण पाहूया. फर्स्ट पॉइंट डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे अंतर. The length of the route actually traversed or traveled by a moving body irrespective of the direction is called distance. The length of the route म्हणजे प्रवासाचा मार्ग. रूट म्हणजे मार्ग. ॲक्च्युअली ट्रान्सफर म्हणजे मार्गक्रमण केलं. कोणी केलं मार्गक्रमण? एका गतिमान वस्तूने. त्या मार्गावरून मार्गक्रमण केलं म्हणजे ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत गेला. पण त्यावेळेला दिशेचा काही संबंध आला नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन. लेंथ बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड डिस्टन्स. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे अंतर ही अदिश राशी आहे. because it does not have direction but only magnitude. म्हणजे त्याला फक्त परिमाण आवश्यक आहे, दिशेची आवश्यकता नसते. कोणत्याही दिशेने आपण अंतर मोजू शकतो, म्हणजे दिशेची गरज नाही. डिस्टन्स इज मेजर्ड इन युनिट मीटर और सेंटीमीटर. आपण लांबी मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये मोजतो. देन डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. ऑब्झर्व डायग्राम. अ बॉडी स्टार्ट जर्नी फ्रॉम ए पॉइंट. ही ट्रान्सफर टुवर्ड्स बी. फ्रॉम ए टू बी 500 meter distance is traveled in 8 minutes. 500 मीटरचं अंतर हे 8 मिनिटात त्यानं पूर्ण केलं. फ्रॉम बी टू सी 700 मीटर डिस्टन्स कवर्ड इन 11 मिनिट्स. म्हणजे बी ते सी पर्यंत त्यानं 700 मीटरचं अंतर हे 11 मिनिटामध्ये पूर्ण केलं. फ्रॉम सी टू डी 300 मीटर इन 6 मिनिट्स. सी आणि डी अंतर हे 300 मीटरचं 6 मिनिटामध्ये पूर्ण केलं. फायनल पॉईंट इज सी. म्हणजे प्रवासाचा शेवटचं ठिकाण डी, सुरुवातीचे ठिकाण ए. यामध्ये त्या बॉडीनं एकूण केलेला प्रवास म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. मग ए बी 500 मीटर, बी सी 700 मीटर, सी डी 300 मीटर. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल 1500 मीटर. बट minimum distance in straight line from A to D, initial point to final point, is 1000 meter. This is the displacement. Displacement means the minimum distance traversed by a moving body in one direction from the original point to reach the final point is called displacement. म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूने सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत एका सरळ रेषेत केलेला प्रवास, त्यामधील कमीत कमी अंतर, याला विस्थापन म्हणतात. विस्थापन ही राशी कोणत्या दिशेनं वस्तूचं अंतिम ठिकाण सुरुवातीच्या ठिकाणापासून आहे याचा उल्लेख असल्यामुळे ती सदिश राशी आहे.
So displacement is a vector quantity. Vector म्हणजे सदिश राशी. Because this quantity requires both distance and direction are taken in account. Unit is same as distance, meter or centimeter. Unit of distance and displacement are both same, meter and centimeter. Then speed, the distance traversed by an object in unit time is called the speed of that object. एखाद्या वस्तूने विशिष्ट काळामध्ये किती अंतर कापले, द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय एन ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट म्हणजे पदार्थ, वस्तूने कापलेलं अंतर किती एक विशिष्ट वेळेत, युनिट टाइम, एकक कालावधीत, इज कॉल्ड इट स्पीड म्हणजे चाल. स्पीड म्हणजे चाल. एखाद्या वस्तूची चाल काढताना सूत्र वापरण्यासाठी खाली सूत्र आहे बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड अपॉन टाइम टेकन. म्हणजे एकूण त्यानं किती अंतर चाललं भागिले त्याला किती वेळ लागला. तर वरील उदाहरणात बघा आकृतीमध्ये एकूण त्यानं अंतर चाललंय 1500 मीटर आणि एकूण लागलेला वेळ 25 मिनिट. म्हणजे त्यामध्ये एकूण 1500 मीटर भागिले 25 मीटर हे सूत्र आलं. ते मोजतात कसं, डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड हे मीटरमध्ये मोजतात, टाइम टेकन सेकंदमध्ये मोजतात. मीटर सिम्बॉल एम, सेकंद सिम्बॉल एस. म्हणजे मीटरचं चिन्ह एम आहे आणि सेकंद चिन्ह एस आहे, म्हणून मीटर भागिले सेकंद. इट इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज it have only magnitude but not direction. त्याला फक्त परिमाण लागतं पण दिशेची आवश्यकता असत नाही. आता ही जी आपण पाहिलेली माहिती ही उपयोजन त्याचं कसं होतं बघा. एक्झाम्पल बघा, ऑब्झर्व डायग्राम. ऑब्जेक्ट मीन्स सचिन or any person traverse journey, started journey from A, original point, original place A. He travels towards B in 3 kilometer. Then he started journey from B to C 4 kilometer. Then he started journey from C to D 5 kilometer. And from D to E 3 kilometer. The final point is E. He reached at final point E in 1 hour. म्हणजे ह्या प्रवासाला त्याला 1 तास वेळ लागला. आवरचं चिन्ह HR. मग अशी आकृतीपर्यंत आपण सांगू शकतो की ॲक्च्युअली त्यानं किती अंतर कापलं. द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय सचिन. मग त्याचा तो मार्ग लिहायचा. पहिला AB 3 किलोमीटर प्लस BC 4 किलोमीटर प्लस CD 5 किलोमीटर प्लस DE 3 किलोमीटर. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड इज 15 किलोमीटर. म्हणजे 15 किलोमीटर त्यानं एकूण अंतर कापलं. टोटल डिस्प्लेसमेंट म्हणजे एकूण विस्थापन किती झालं. तर मिनिमम डिस्टन्स इन स्ट्रेट लाईन स्टार्टेड फ्रॉम A टू E. म्हणजे आरंभीचा बिंदू A आणि अंतिम बिंदू E यामधली सरळ रेषा एवढं अंतर कापलेलं त्याला म्हणायचं विस्थापन, डिस्प्लेसमेंट. म्हणजे फर्स्ट AB 3 किलोमीटर प्लस BD 3 किलोमीटर प्लस DE 3 किलोमीटर्स, टोटल 9 किलोमीटर्स. 9 किलोमीटर इज डिस्प्लेसमेंट. then स्पीड ऑफ सचिन इज. मग फॉर्म्युला मागचा सूत्र आपल्याला आहे, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. म्हणजे सचिनने किती एकूण अंतर कापलं भागिले त्याला एकूण किती वेळ लागला. त्यामुळे टोटल डिस्टन्स 15 किलोमीटर. 15 किलोमीटर त्यानं अंतर कापले.
अपॉन 1 आवर म्हणजे 1 तास इक्वल टू 15 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्याची स्पीड किती आहे, चाल 15 किलोमीटर प्रति तास. देन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे वेग. The distance traversed by a body in a specific direction in a unit time is called velocity. म्हणजे एखाद्या वस्तूने विशिष्ट अंतर विशिष्ट दिशेने विशिष्ट वेळेत कापले तर त्याला म्हणायचं व्हेलॉसिटी, वेग. लहान मुलगा आणि मोठा मुलगा धावायला लागले तर मोठ्या मुलाला वेळ कमी लागतो, अंतर जास्त कापतो. तेच अंतर कापण्यासाठी लहान मुलाला वेळ कमी जास्त लागतो. इथं मोठ्या मुलाचा वेग जास्त आहे, स्पीड. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणजे ही सदिश राशी आहे. बिकॉज इट रिक्वायर्स both direction and magnitude. Formula of velocity is equal to displacement upon time. Total displacement upon time. Unit in MK system is meter per second. MK means meter kilogram second system. म्हणजे वेग हा मीटर भागिले सेकंद या एककात मोजतात आणि सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर भागिले सेकंद, सेंटीमीटर पर सेकंद. ॲव्हरेज व्हेलॉसिटी ही सरासरी वेग. आता आकृतीमध्ये बघा, एक मोटार ए पासून प्रवासाला सुरुवात करते आणि डी पर्यंत जाते, परंतु जात असताना पहिला टप्पा त्याचा प्रवासाचा ए बी 10 किलोमीटरचा, त्यामध्ये असणारा वेग. त्यानंतर बी सी, त्यामध्ये 10 किलोमीटरचा टप्पा आहे, त्यामध्ये असणारा वेग. आणि त्यानंतर सी डी हा लांबचा टप्पा आहे, तो 20 किलोमीटरचा आहे. यामध्ये हा टप्पा करत असताना वेळ वेगवेगळा लागतो, परंतु हा सगळा प्रवास त्यानं 1 तासात पूर्ण केला आहे. स्टार्ट जर्नी अँड एंड जर्नी इन 1 आवर. परंतु त्याचा ए पासून डी पर्यंत वेग काढताना सर्व वेगाची सरासरी काढतात, त्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणतात. द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन चेंज इवन वाईल इट्स मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ अ डिफरंट टाईम. म्हणजे ए पासून डी पर्यंत प्रवास करत असताना त्या वेगाची सरासरी, वेग बदल झालाय त्याची सरासरी काढली. ए बी पासला वेग अधिक बी सी पासला वेग अधिक सी डी पासला वेग आणि यांची बेरीज करून त्याची सरासरी, म्हणजे त्याला म्हणायचं ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट ए टू डी डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, एकूण लागलेला वेळ 1 आवर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण. आपण मोटार गाडीवरून 2 व्हीलर और 4 व्हीलर प्रवास करत असताना 2 व्हीलरच्या गाडी चालवण्याच्या उजव्या हातात मूठ असते किंवा 4 व्हीलर चालवण्याच्या पायामध्ये एक दांडा असतो, तो पायानं प्रेस करतात. तो त्या वाहनाचं वेग नियंत्रण करतो, वेग कमी किंवा जास्त करणे, त्याला ॲक्सिलेटर म्हणतात. तो वेग वाढवतो आणि कमी करतो. म्हणजे सुरुवातीला गाडी सुरू झाल्यानंतर त्याला सुरुवातीचा वेग म्हणतात आणि गाडी काही वेळानं गाडी विशिष्ट वेग धारते, त्याला अंतिम वेग म्हणतात. व्ही इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी म्हणजे अंतिम वेग. यू इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग आणि टी इज टाइम टेकन. द चेंज इन द व्हेलॉसिटी विथ रेफरन्स टू टाइम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. म्हणजेच वस्तूच्या वेगातील बदल विशिष्ट काळात झाला तर त्याला त्वरण म्हणतात. म्हणजे वेग परिवर्तनाचा दर म्हणजे त्वरण.
The change in the velocity with reference to the time is called acceleration. Acceleration is equal to change in velocity upon time taken for change. A acceleration फॉर्म्युला बघा, A म्हणजे acceleration is equal to v minus u, म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले t म्हणजे काळ. या सूत्रानं त्या पदार्थाचं निर्माण झालेले त्वरण काढतात. नोट्स पाहून वरचेवर व्हिडिओ ऐकून हे मुद्दे समजावून घ्या. पुढील तासाला राहिलेले मुद्दे यामध्ये ॲक्सलरेशनचे युनिट्स आहेत ते ए इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द युनिट ऑफ ॲक्सलरेशन. इन मोटार व्हेकल्स ॲक्सेलेटर इज युज्ड टू इन्क्रीज ऑर डिक्रीज वेलॉसिटी. मोटार गाडीमध्ये वेग कमी किंवा जास्त करण्यासाठी ॲक्सेलेटर हा घटक वापरतात. धन्यवाद.